तिकडे. मी आहे. तू कोण? आज मी कोण मी उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी शेळी सकाळी वाघ मी दुपारी कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर कोणी रक्त देता काही रक्त हे ह्याला कोणीतरी रक्त द्या रे. रोज रोज मी होई वेगळा रंगरूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो मीही तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी कुंड पाशवी कधी आईचा श्याम लाघवी कसा कसा मी असा मी तसा मी जायला असा मी तसा मी. मी आता ह्यांना सिद्धच करून दाखवते की तूच माझा मोहन आहेस. मी तुला पायाच्या नखापासून केसांपर्यंत ओळखते. तुझ्या कमरेच्या पाठीमागे तुळशीचं पान आहे. बेधुंद होऊया. चांगला कशाला किचन मध्येच बेधुंद होऊया. मीच तुझा राजसा. आता बोल ना राजसा. आता मी तुला नाही सोडणार. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. इश्श अष्ट कशाला हवेत. या 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 वा 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 वा. असा घर जावई प्रत्येकाला मिळो. हो तुमचं लग्न झालंय. तुम्हाला बायको आहे. तुम्हाला यातलं काय कळतं. तुम्ही गप्प बसा. चला चला. थांबा 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 1 मिनिट. आधी पैसे काढा. हे काय चेक ना काय. नाही हो ते मी शेजारच्या सोसायटीत बघितलंय. कुणाचं पण लग्न झालं ना की मुलं असा रस्ता अडवतात मग त्यांना 1500 रुपये मिळतात. डॉक्टर तुम्ही त्यांना. मी कशाला पैसे देऊ. माझं काय लग्न झालंय. मला काय बायको आहे. माझा पैशाशी स्त्री इतकाच संबंध आहे. हो जाऊ दे चकोर साहेब. हे घ्या. मला का देतोय 10 रुपये. हेच तुम्ही मला परत द्या म्हणजे तेवढं समाधान तरी लाभेल. हो 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 हो. नाहीतरी या घरात कष्ट करून कमवणारा मी एकटाच पुरुष आहे. आणि आता काय करायचं. आता गोंधळ घालायचा. नको नको. लग्नासाठी घातलेला गोंधळ खूप झाला. आता फक्त जागरण म्हणजे हनीमून. मला हे लग्न मान्य नाही. तिच्यातल्या लेखकाला एकच वाक्य येतं. मॅनेने काय. अगं ते रजिस्टर करून केव्हा झालेत. आणि आई हे दागिने कसे आहेत ग. चांगले आहेत. अरे हे तर माझे दागिने आहेत. मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. पण तुझ्याच मुलीच्या गळ्यात घातले आहेत. सासूबाई नमस्कार करतो. हे लांब हो तू. चकोर तू मला फसून माझ्या मुलीशी लग्न केलेस. तुला नाही धडा शिकवला ना तर नावाची शकुंतलाच नाही मी. अरे नावावरनं आठवलं. काय नाव घेण्याचा कार्यक्रम झालाच नाही. अरे हो नाव घे. मी नाव घेते. हा चांदीच्या ताटात. बायकाला नाव घे म्हटलं की चांदीचं ताट मेथीची भाजी आता शंकराच्या पिंड्या पिंड्या हेच चाललंय. पिढ्या हेच चाललंय म्हटलं. बरं बरं मी जरा वेगळं नाव घेते. हा नाहीच वाजला बँड नाही निघाली वरात. चकोर चित्रेचं नाव घेते मालवणकरांच्या घरात. वा वा. याला म्हणतात दर्जाशी एकनिष्ठ राहणं. मी नाव घेतो. काळ रात्र सरली चकोरी माझ्या मनात भरली. शाबाश. मी तिला वरली. वरळीतून बँड्रा कोर्टात गेलो तिथे लग्न झालं मग झाली माझी बायको चकोरी. चकोर हे असं नाव परत घेऊ नकोसा. घटस्फोट होण्याची शक्यता आहे. तुमचं लग्न झालंय. तुम्हाला बायको आहे. मग गप्प बसा. आता तू नाव घे. ऐका माझं नाव ऐका. मला हे लग्न मान्य नाहीये. सासूबाई भरपूर रागावले तर रागाच्या भरात ते काय करतील. काय आधी तूच कर. काय मधुचंद्र. मी घर जावई आहे ना. ते लिहिलंय मलेशिया रुपये 000001 1 रुपया. कमी नाही होणार. अहो डॉक्टर उलटा पकडले. हो सॉरी. इथे मलेशिया लिहिलंय 1 लाख रुपये. कमी नाही का होणार. 25,000 रुपये. 25,000 रुपयात विमानातून फक्त वरच्यावर फिरवून आणणार. खाली उतरवणार नाही. अहो मग हनीमून कुठे करायचा. काय विमानात युजलेस. खाली उतरवा विमान. खाली ठेवा फोन.
आम्हाला कसं असं थंड हवेच्या ठिकाणी जायचंय. महाबळेश्वर. हो, आमिर खान तिकडेच गेला होता. अण्णा त्याचं दुसरं लग्न होतं, आमचं पहिलंच आहे. आणि शिवाय 15,000 रुपये पडतील. नको नको. मग हे माथेरान 5,000 रुपये होतील. नको. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही नॅशनल पार्कला जा. तिकडे 1 राणी ट्रेन सुरू झाली आहे. 3 रुपयात 2 राऊंड. 1,000 रुपये उडतील. मग तुम्ही सरळ शिवाजी पार्कला जा. तिकडे एखाद्या नेत्याचं भाषण ऐका आणि भाषण नसलं तर चौपाटीला जा, भेळपुरी खाणी परत या. म्हणजे रेल्वे भाडं, बस भाडं, भेळ, कुल्फी वरती त्याला द्यायला लागतील. म्हणजे एकूण 90 रुपये होतील. अण्णांकडनं काही मिळण्याची अपेक्षा नाही. माझ्याकडे 87 रुपये आहेत. वरचे 2 रुपये मॅनेज करा, नाही तर हनीमून कॅन्सल करा. काय कॅन्सल करा? काय कॅन्सल करा? एक तर लाख मोलाचा हनीमून आमचा आणि शुल्लक 2 रुपयासाठी कॅन्सल करताय. मी काय म्हणतो अण्णा, सासूबाईंकडनं मागूया ना. अरे हो, ती बसलेली असणार पैसे वाटायला. काय ते पैसे सोडणार आहे? माझ्या डोक्यात एक नामचीन आयडिया आली आहे. चीनला पाठवणं. तुम्ही डॉक्टरला ते मला विसरायला लावू नका. काय आपण काय करूया, चकोरीचा हनुमान आपण इथेच साजरा करूया. तिथे बरोबर आहे. शिवाय खर्चही नाही ना. पण इथे काय 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 अरे मलेशिया काय किंवा मालवणकर हाऊस काय घडणार आहे तेच ना. हो ना. मी घर जावं आहे ना म्हणून. तर मग ठरलं, चकोरीचं हनीमून मालवणकर हाऊस मध्ये. हे घे सेंट. अगदी सेंट% धुंद कुंद वातावरण होईल. हे कुंद वातावरण होईल. मला सॉलिड टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? नाही, माझी क्रिकेटची मॅच आहे पण मला खेळताच येत नाहीये. डोंट वरी, मी सांगतो तुला. काय घाई करायची नाही. अगदी संयम आणि एकाग्रता बाळगायची. येस. आणि मग शांतपणे हळुवारपणे काय खेळपट्टीची पाहणी करायची. समोरच्या गोलंदाजाचा अंदाज घ्यायचा, त्याला निरखून घ्यायचं, त्याच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचं आणि मग घ्यायचा मुकाबल्यासाठी स्टान्स घ्यायचा. इकडे तिकडे नजर द्यायची नाही, फिरवायची. आणि मग बॅटिंग सुरुवातीला स्टेडी खेळायचं. का? अरे सेट होईपर्यंत. सेट होण्यासाठी एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. चेंडूवर नजर बसेपर्यंत हाणामारीची षटके येतातच आहेत. मग पुन्हा एकेरी दुहेरी मग षटकार आणि चौकार मारायचे. समोरच्या गोलंदाजाची मनसोक्त पिटाई करायची अगदी सेंचुरी लागेपर्यंत. बस मला जमेल. पण एक लक्षात ठेव, काय सुरुवातीचे काही सामने हेल्मेटचा वापर करून खेळायचे. हेल्मेट? काय आपल्याला सराव नसतो ना. कळलं तुला? कळलं. हे बघ, नसेल कळलं तर आपण सकाळी बाहेर जाऊन प्रॅक्टिस करूया. बाहेर कशाला? अरे इथे काय खेळणार? डोक्यात बॅट बसेल ना. वेळच काय बॅट? कशाबद्दल बोलते तुम्ही? अरे तुला क्रिकेट येत नाही ना, ते शिकवतोय कसं खेळायचं ते. एवढा केला क्रिकेट मला. अरे बाबा, एवढा उतावीळ काय झालाय? अरे हनीमून, आज तुझा हनीमून आहे ना पहिला. बरोबर, पहिला हनीमून आहे त्यामुळे तसं होणारच. मग चकोर माहितीये सगळं? हो, सगळं माहितीये मला. मग मला सांग ना. काय मस्त सजवलंय ना बेड. तुम्हाला दोघांना अगदी शांत झोप येईल. अज्ञान, आम्ही दोघं इथे झोपणार नाही आहोत. चकोर आणि चकोरी झोपणार आहेत. अज्ञान, चकोरीला मी तिच्या बेडरूम मध्ये केव्हा झोपायला पाठवलंय आणि ती रूमच्या बाहेर पडू नये म्हणून आपला प्रिय नोकर गणू तिच्यावर पाळत ठेवतोय. चकोरी इथे येणं शक्यच नाहीये. अरे वा, दूध. चकोर, काही काळजी करू नकोस. तुझा हनीमून होणार म्हणजे होणारच. अण्णा, असं काय करताय? एक तरुण मुलगा एका तरुणीला जिन्याखाली नेऊन काय करत असणार? ते
आतापर्यंत कुठल्या पायरीपर्यंत पोचला असेल देव जाणे. तुम्हाला सांगतो डॉक्टर, हे आता तुम्हाला कळलंय ना, हे आपल्यातच ठेवा. बाहेर कुठे बोलू नका. तर गणूला कळलं तर वाईट वाटेल हो त्याला. पण तुम्हाला सांगतो अण्णा, दोष त्याच्यातच आहे. म्हणजे दोष त्याचाच आहे. तो तिच्या अपेक्षा पूर्ण करत नसणार. पण या जिन्या प्रकरणी जर ती नापक झाली तर गणू आणि तिच्या नात्यामध्ये फाळणी होईल ना. अण्णा, फाळणीनंतर आधी हा जिन्याखाली संग्राम सुरू झालाय त्याचं काय. पळाला. मी जाऊन चकोरीला घेऊन येतो, पण बरोबर राहा. लवकर जा. सावकाश हो. घेऊन ये. अण्णा लवकर आला, लवकर. अण्णा लवकर ये सावकाश. अगं ये, नुसती घोरत बसली होतीस. ये अगं ये. आता पायरी आहे, सावकाश. चल. तुम्ही काय करताय? काही अडलं तर सांगायला. तुमची बायको आहे? नाही. तुम्हाला काय माहिती आहे? नाही. चला बंद करा. इथे आपण थांबूया ना. कशाला? तुम्हाला आतल्या क्रिकेट मॅचची लाईव्ह कॉमेंट्री सांगतो. गप चला. आणि आता फलंदाजाने स्टान्स घेतलेला आहे. त्यानं चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाने तो तटवलेला आहे. चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज धावत येत आहे. गोलंदाजाने चेंडू टाकलेला आहे. गमायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी भरपूर धावा जमवलेल्या आहेत आणि तो आता स्टेडियमच्या बाहेर आलेला आहे. स्टेडियम आतमध्ये या म्हणजे म्हणजे शकुंतलाबाई, त्या चादरीमध्ये तुम्ही होता? त्या कुडबुड्याला मी काय आज ओळखत नाही. चकोर आणि चकोरीचं मिलन होणार नाही. होणार म्हणजे मिलन होणार नाही. चकोरी आता माझ्या रूम मध्ये आहे, माझ्या बरोबर. अशा प्रकारे थर्ड अंपायरचा निर्णय. फलंदाज रिटायर बाय हर्ट होऊन LBW झालेला आहे आणि तो कॉटन बोल्ड होऊन स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे. आई, तू इतकी पाषाण हृदय असशील असं मला वाटलं नव्हतं. आज आमच्या लग्नाची पहिली रात्र आणि आजच तू आमची ताटातूट करतेस. तू कितीही विनवण्या केलेस ना तरी आजची रात्र मी तुला सोडणार नाही. निमूटपणे झोप. तो कहा ये बता इस नशीली रात में माने ना मेरा दिल दीवाना. मधु इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारा. दिल दीवाना बिन सजना के माने ना. अरे हा पडला रे, त्याला पकडा रे, त्याचा पाय चुजेल ना. झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात. अजब तुझे सरकार. शकुंतलाबाई, अजब तुझे. दुसरं ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. ले जाओ. काय ले जाओ, चले जाओ.
ए चकोर, चल पळून जाऊया, पुन्हा चान्स नाही मिळणार. चकोर. उठ ना. कुठे चकोरी कुठे कुठे गेली चकोरी? अरे पाटील छातीत कळली. बापरे अण्णा 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 डॉक्टर डॉक्टर चकोरी लवकर या डॉक्टर. काय झालं? काय झालं? अण्णा छातीत कळली. बापरे. नाटक करते. अरे सासूबाईने पाठीत वार केलाय. हो बापरे. म्हणजे स्वाभिमानी अण्णांना पाठीतला वार सहन न झाल्यामुळे त्यांच्या हृदयाला धक्का बसला आणि मग हृदयाला हार्ट अटॅक आला. अरे बापरे, दरदरून घाम पण सुटलाय नाही आतमध्ये. अरे बापरे, म्हणजे हेवी असा सिव्हिअर असा हृदयाला हार्ट अटॅक आलाय. आई आई काय केलं ते? नाही तसं मी काय नाही केलं. अरे चला चला. हे चालले ते चालले. अरे हॉस्पिटलला चला. अरे हे माझ्या लक्षातच आलं नाही. तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना? एक मिनिट. हे बोलण्यात वेळ घालू नका. हे बघा तोंड वाकडं केल्याने. अरे बापरे डोळे पांढरे झाले आहेत. अरे बापरे पॅरालिसिस 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 अटॅक झालाय. माझं काही खरं नाही म्हणतात. चला 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 घेऊन चला हॉस्पिटलला. चला चला चला. मला बाईचा चान्स घ्यायचा आहे. बाय चान्स वाचले तर वाचतील काय माहित नाही. चला 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 चला. अरे बापरे, माझे पाय कुठे? अरे मागे राहिला. निघा 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 निघा. तू कुठे जातेस? अरे पण अण्णा. नाटक केलंय आपल्याला एकांत मिळवणं म्हणून. अय्या खरंच? बहुत मुश्किलों के बाद अब हमें एकांत मिला है. हमारा हनीमून शुरू होता है. अब ए, थांब 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 थांब. दार उघडे ना. कशाला उड्या कोण येणार नाहीये. कुणीतरी आलं तर? अरे बापरे आलं तर बोलवलं. चकोरी, आता आपल्या दोघांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकणार नाहीये. आय लव्ह यू. मी तू. एक कविता ऐकू? बाई मूड जाईल असं काहीही करू नकोस. यावेळी बोलण्यापेक्षा कृती महत्वाची आहे. ये ना जवळ ये ना. आता काय झुरळ? ते झुरळ कुठून आणू मी? नाही ते मग तिकडे आहे. असू दे ना, ते कोणाला काही सांगणार नाहीये. नाही पण मला खूप भीती वाटते चोको. नाही नाही प्लीज प्लीज बघ तिकडे लावतो ना. ते तिकडे गेलं. अरे उशीच्या खाली कुठे उशीच्या खाली? हा. कुठे गेलं? अरे कुठे गेलं? खाली गेलं. कुठे अरे ते मग तिथे. अरे बापरे इकडे आई ग ते मग तिकडे पळाला. उशीच्या खाली आहे. नक्की गेला? हा पळाला ते बाबा. आई ग चकोर किती दमलास रे तू. साधं चकोरी, लग्नाच्या पहिल्या रात्री एका झुरळामुळे मी दमलो हे कुणाला सांगू नकोस प्लीज. ईश्वर याच साठी केला होता अट्टहास. चकोरी, आपल्या दोघांचं एकमेकांजवळ येणं हे म्हणजे डेली सोप सारखं ताणलं गेलं होतं. पण बस बस आता ये जवळ. तर कुठे झुरळ? नाही फसवलं. शिवा तू फारच झुरवतेस. झुरवतेस. ए असा कसा रे तू. ए मी ना आता तुला एक कविता ऐकू? मस्त वाटते ना. गोड वाटते. याला मिठी का म्हणतात हे मला आत्ता कळते. चकोर शेवटी आपण एक झालोच. हो ना. तुला असं नाही वाटत काय की आपण आयुष्यभर एकमेकांमध्ये गुंतून राहावं, अडकून राहावं? वाटतं ना. मलाही वाटतं की आपण अडकलो फसलो. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण, मी उद्या मी कोण, हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही.